श्री स्वामी समर्थ स्वतः श्रीकृष्ण म्हणतात की या चुका मनुष्याला निर्धन बनवतात। अशी व्यक्ती कधीच श्रीमंत बनत नाही। एखाद्या माणसाकडे पैसा असतो किंवा एखाद्या माणसाकडे पैसा नसतो, यासाठी ती व्यक्ती स्वतः जबाबदार असतो। परंतु बहुतेक वेळा पैसा कसा कमवावा व त्याचा योग्य ठिकाणी कशा पद्धतीने वापर करावा हे सुद्धा मनुष्याच्या हातामध्ये असते। परंतु समुद्रशास्त्रामध्ये असे सांगण्यात आले की आपण अशा काही चुका दैनंदिन जीवनामध्ये करत असतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये पैसा लवकर येत नाही, असलेला पैसा टिकत नाही। यासाठी अनेक अशा काही गोष्टी कारणीभूत असतात, ज्याचा आपल्या भविष्यावर विपरीत परिणाम होत असतो। जर तुम्ही सुद्धा या चुका करत असाल तर वेळेवर स्वतःला सुधारावा, अन्यथा तुमच्या जीवनामध्ये खूप मोठे संकट येणार आहेत। चला तर मग जाणून घेऊया असे कोणते कार्य आहेत जे आपल्याला करायला नाही पाहिजे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा। त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये नेहमी दान पुण्यकर्म करायला हवे। त्याचबरोबर एखाद्याला दानधर्म करत असताना त्या व्यक्तीला निष्पक्ष भावनेने, स्वच्छ मनाने दान करायला हवे। आपल्या मनामध्ये कोणतीही न ठेवता व कोणताही स्वार्थ न ठेवता असे दान करावे, असे दान मानले जाते। त्याचबरोबर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी असतात, आईवडील असतात, त्यांच्याशी नेहमी कमी स्वरांमध्ये बोलायला हवे, त्यांच्याशी नेहमी प्रेमपूर्वक चर्चा करायला हवी। त्यांचा आत्मा कधीच दुखवला नाही पाहिजे। ज्या घरांमध्ये ज्येष्ठासोबत चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली जाते, अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी कधीच थांबत नाही। त्या घरावर माता महालक्ष्मी कधीच कृपा करत नाही। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्वजण अन्नासाठी मेहनत करत असतो। अन्न आपले जीवन आहे। या जीवनासाठी आपण खूप सारी मेहनत, कष्ट करत असतो। परंतु ज्या घरामध्ये अन्नाचा अपमान केला जातो, वारंवार उष्ट सोडले जाते, त्या घरांमध्ये माता अन्नपूर्णा कधीच राहत नाही। म्हणून आपल्याला अन्नाचा नेहमी आदर करायला हवा। अन्न उष्ट सोडायला नाही पाहिजे। आपल्या ताटामध्ये जे अन्नपदार्थ वाढलेले आहेत, ते अन्नपदार्थ गोड मानून त्यांचे सेवन करायला हवे। ज्या घरामध्ये नेहमी कचरा असतो, ज्या घरांमध्ये साफसफाई केली जात नाही, ज्या घरांमध्ये सगळीकडे वारंवार कचरा या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, अशा ठिकाणी माता महालक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही। उलट ज्या घरामध्ये नेहमी स्वच्छता असते, त्या घरांमध्ये कचरा अजिबात दिसत नाही, अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी मोठ्या आवडीने प्रवेश करत असते आणि अशा घरांमध्ये माता महालक्ष्मीला राहण्यास आनंद वाटत असतो। म्हणून आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता, साफसफाई अवश्य ठेवा। श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। जय जय स्वामी समर्थ।